काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली। मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। महिला आरक्षणात अडथळा निर्माण करून पाप करणाऱ्यांना शिक्षा मिळेल, मोदींची टीका। राज्यसभेचे सीपीआयचे खासदार पी संतोष कुमारांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र। पंतप्रधान मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप। भाषण राजकीय असून जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा पत्रातून दावा। विरोधी पक्षांनी नारी शक्तीशी द्रोह केला। नारी शक्तीशी द्रोह करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल। मंत्री माहिती विधेयकावरून आशिष शेलारांची विरोधकांवर टीका। देशभरातील लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवणार। मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। 543 जागांमध्ये 33% आरक्षण महिलांना द्यायला आम्हाला काहीच अडचण नाही। 2023चं महिला विधेयक अंमलात आणा, संजय राऊतांची मागणी। मोदींना कालच्या भाषणात 86 वेळा काँग्रेसचं नाव घेतलं। मोदींच्या नसानसात काँग्रेस भिनली असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय, राऊतांचा टोला। मोदींवर टीका करताना राऊतांनी स्वतःची पातळी तपासली पाहिजे। दुसऱ्याच्या आशीर्वादावर जगणारे राऊत मोदींवर टीका करतात। राऊतांच्या मोदींवरील टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर। महिला आरक्षणाच्या आडून भाजपचा घटना दुरुस्तीचा डाव। पंतप्रधान काल बोलले ते मगरीच्या डोळ्यातले अश्रू होते। विजय वडेट्टीवारांची मोदींच्या भाषणावर टीका, तर मोदींवर राजकीय भाष्य करताना आत्मपरीक्षण करा। वडेट्टीवारांना आशिष शेलारांचं प्रत्युत्तर। लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं, हा सरकारला धक्का नाही। यामधून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं खरं रूप लोकांसमोर आलं। महिला विधेयकावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधकांवर टीका। संभाजीनगरमध्ये राहुल गांधींविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्याप्रकरणी निषेध आंदोलन। संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन। राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी। सलमान खान, शाहरुख खान तुमच्याच पक्षासोबत जास्त असतात। संजय राऊतांचं नितेश राणेंना उत्तर। खानची खानावळ तुम्हीच चालवली, संजय राऊतांचा भाजपवर आरोप। सलमान, शाहरुख खानचे चित्रपट आपल्याला कशाला हवेत, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं। लोकांनी निवडणुकीत जिरवली तरी नवनीत राणा शुद्धीवर येत नाहीत। नवनीत राणांचा एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवारांची टीका। नवनीत राणा जातीय विष पिण्यासाठी पोचलेली विषवल्ली। नवनीत राणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी। नवनीत राणांकडून वडेट्टीवारांचा चिल्लर असा उल्लेख। काँग्रेसनं हिरवे विषारी साप पोसून ठेवलेत। हिरव्या सापांना ठेचण्याचं काम पंतप्रधान मोदी आणि फडणवीस करतील। नवनीत राणांचं विजय वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। भाजपच्या 149 उमेदवारांमध्ये फक्त 15 महिला उमेदवार आहेत। राज्यात 39 मंत्र्यांमध्ये केवळ 4 महिला मंत्री। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधकांवरील टीकेवरून दमानियांची ट्विट करत टीका। विधेयक पडल्यामुळे विरोधकांनी बँड वाजवून डान्स करावा, फडणवीसांनी केली होती टीका। महिला बिल पास न करू दिल्यानं मुंबईच्या महापौरांकडून काँग्रेसचा निषेध। वर्षा गायकवाडांची राजकीय पार्श्वभूमी, त्यांना आरक्षणाची गरज नाही। रितू तावडेंची खासदार वर्षा गायकवाडांवर टीका। रितू तावडेंकडून राहुल गांधींचा नतद्रष्ट असा उल्लेख। भोंदू खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी। भोंदू अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवाना केलाय। भोंदू खराचा पाय आणखी खोला जाण्याची शक्यता। खरातच्या मोबाईलमधील डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता। खरातचा डिलीट मोबाईल डेटा रिकव्हर झाल्याची माहिती। खरातनं पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकरांमुळे भोंदू खरात जगासमोर आला। शिंदे, केसरकर आणि चाकणकर जर भोंदूचे भक्त नसते तर हा बाबा जगासमोर आलाच नसता। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये गंभीर गुन्ह्यात एकाच वेळी 6 एसआयटी स्थापन। भोंदू खरात ते शालार्थ आयडी घोटाळ्यात एसआयटीची स्थापना। भोंदू खरात टीसीएस प्रकरण, म्हाडा भूखंड, शालार्थ आयडी, त्र्यंबकेश्वर दर्शन घोटाळा इत्यादी प्रकरणात एसआयटीची स्थापना। गोरेगावच्या नेस्को ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक। नेस्को कार्यक्रमातील एका सुरक्षा रक्षकाला अटक।
सुरक्षा रक्षकाला लाच देत आरोपीचा विना तिकीट कॉन्सर्टमध्ये प्रवेश। सुरक्षा रक्षकाला 1000 ते 1500 रुपये लाच दिल्याची सूत्रांची माहिती। नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरण। केंद्रीय महिला आयोगाचं पथक 2 दिवस नाशिकमध्ये 4 सदस्यीय समितीसह टीसीएस प्रकरणातील एसआयटी पथकाकडून माहिती घेतली। आज टीसीएस कंपनीला आयोगाचं पथक भेट देण्याची शक्यता। टीसीएसनं संपूर्ण राज्यात भरती प्रक्रिया थांबवली। लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर टीसीएस मधील उच्चपदस्थ सूत्रांचा खुलासा। पोलिसांनी कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती मागितल्याचाही खुलासा। नाशिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेचं कागदपत्र तपासणार। परतवाडा प्रकरणात आरोपींच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर। 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा पोलिसांच्या हाती लागले। मोबाईल डेटामधून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता। अमरावती लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। आरोपी आयांची 8 तरुणींव्यतिरिक्त अनेक तरुणींसोबत होती फ्रेंडशिप। आरोपी आयान ब्लॉगर असल्याचं भासवत मुलींशी मैत्री करायचा। पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। अमरावतीच्या परतवाडामध्ये लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीला सोबत नेऊन पोलिसांकडून प्रत्येक ठिकाणी पंचनामे करण्यात आले। परतवाडामधील कॅफे आणि पिझ्झा हबमध्येही पोलिसांकडून पंचनामे सुरू आहेत। अमरावतीच्या परतवाडामध्ये लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदचे सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले। आरोपी अयानचे इंस्टाग्राम पेज ट्रेंडिंगवर। 6 दिवसातच अयानचे 4000 फॉलोअर्स वाढले। गुन्हा दाखल झाल्यानंतर अयानचे फॉलोअर्स वाढलेत। गोरेगावमधील नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनीत गेरेलानीच्या घरातून 305 ग्रॅम वजनाचं ड्रग्ज जप्त। तर ड्रग्ज मुद्दाम तिथे ठेवण्यात आल्याचा विनीतच्या वकिलांचा दावा। अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात कर्नाटकात दाखल झालेला गुन्हा महाराष्ट्र सीआयडीकडे वर्ग। सीआयडी तपासात कर्नाटकात दाखल झालेल्या गुन्ह्याचाही तपास केला जाणार। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही। रुपाली पाटील ठोंबरेंची राष्ट्रवादीकडे विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी। विधान परिषदेवर उमेदवारी द्या, रुपाली पाटलांची सुनेत्रा पवारांकडे मागणी। रुपाली पाटलांचं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना पत्र। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी जय पवार यांच्या गावभेटी दौऱ्याला सांगवी गावातून सुरुवात। गावभेट दौऱ्यानिमित्त जय पवारांशी ग्रामस्थांनी संवाद साधलाय। बारामतीच्या खांडजमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जय पवार बसले दुचाकीवर। एका कार्यकर्त्यानं अजितदादांसाठी खास गुलाबी रंगाची दुचाकी तयार केली होती। दुचाकीवर बसताना पाडू नको बरं अशी मिश्किल कोपरखळी त्यांनी कार्यकर्त्याला लगावली आहे। सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली, आम्ही ती जपणारच। बारामतीतील महिलांचं सुनेत्रा पवारांना ठाम वचन। बारामतीमधील महिलांचा सुनेत्रा पवारांसोबत मनमोकळा संवाद। बारामती राहुरीमध्ये काँग्रेस लढत नाही। बारामतीतील काँग्रेसनं वंचितला पाठिंबा द्यावा। वंचितच्या उमेदवारांना कुणालाही घाबरू नये। बारामती पोटनिवडणुकीवर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर। सातारातील गांधी मैदानावर शिंदे जाहीर सभा घेणार। सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित 15 सदस्यांचा शिंदे सत्कार करणार। शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार। शक्तीपीठ महामार्ग फोंडा मार्गे मुंबई गोव्याला जोडा। माजी आमदार वैभव नाईक यांची मागणी। सरकारनं सिंधुदुर्ग वासियांची फसवणूक केली आहे, वैभव नाईक यांचा आरोप। नागपूर पालिकेच्या महापौर नीता ठाकरेंच्या पहिल्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस। गर्डर लाईन, सिमेंट रस्ते, उद्यानाची देखभालसह अनेक कामांबाबत नागरिकांच्या तक्रारी। सहकार नगर येथील दुर्गा मंदिरात पार पडला जनता दरबार। नारी शक्ती वंदन विधेयक फेटाळलं गेल्यानंतर नांदेडमध्ये शिवसेना महिला आघाडी आक्रमक। हिमायतनगर शहरातील आयआयटी कॉर्नर येथे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं निदर्श आंदोलन करण्यात आले आहेत। रत्नागिरीतील राजापूरच्या सागवे नाणार येथील जनसुनावणीला स्थानिक आमदार किरण सामंतांचा विरोध। बॉक्साईड उत्खननासंदर्भात होणार आहे जनसुनावणी। मच्छीमार, पाण्याचे स्रोत आणि जगप्रसिद्ध हापूस आंब्याला बसणार
उत्खननाचा फटका। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला हायकोर्टाचा दिलासा। पिंपरी आणि बावधन पोलीस ठाण्यातील प्रकरणात शीतल तेजवानीच्या तत्काळ सुटकेचे हायकोर्टाचे आदेश। मात्र खडक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात शीतल तेजवानीचा मुक्काम तुरुंगातच। मुंढवा प्रकरणात शीतल तेजवानीची अटक कोर्टाने बेकायदेशीर ठरवली। पोलीस अटकेची कारणं सांगण्यात अपयशी ठरलेत। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा ट्विट करत आरोप। भिवंडीमध्ये भाजप खासदार निशिकांत दुबेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं जोडेमारो आंदोलन। निशिकांत दुबेंनी उद्धव ठाकरे आणि मराठी नेतृत्वावर चुकीचं वक्तव्य केलं होतं असाही आरोप। रायगडच्या तळा तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा। तळा तालुक्यातील बोरीचा माळ येथील श्रीदेवी लक्ष्मीनारायण मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याला उपस्थिती। चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांचं मूळ गाव असलेल्या बोरीचा माळ गावात शिंदेंचा दौरा। अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर अनेक मठांमध्ये शेकडो हापूस आंब्यांची आकर्षक आरास। याच पार्श्वभूमीवर करी रोडमधील विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठात आंबा महोत्सवाचं आयोजन। स्वामी समर्थ मठामध्ये 5555 हापूस आंब्यांची भव्य आरास। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पंढरपुरात विठुरायाला आमरसपुरीचा महानैवेद्य अर्पण। ऋतुबदलानुसार परंपरेनं सुरू झालेला हा नैवेद्य वटपौर्णिमेपर्यंत रोज दाखवला जाणार। मंदिरातील पुजाऱ्यांकडून शास्त्रोक्त पद्धतीनं नैवेद्य अर्पण। अक्षय तृतीयेनिमित्त लासलगाव दत्त मंदिरात 151 किलो आंब्यांची आरास। दर्शनासाठी दत्त मंदिरात भाविकांची मांदियाळी। उद्या मंदिर संस्थांकडून भाविकांना आमरस पुरणपोळी या महाप्रसादाचं वितरण करणार। जळगावच्या सराफा बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याचे दर जीएसटी सह 1,57,000 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटी सह 2,67,000 रुपयांवर। त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं चांदी खरेदी करताना महिलांचं बजेट कोलमडलं। अक्षय तृतीयेनिमित्त मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी। आज सिद्धिविनायक मंदिरात दान आलेल्या सोनं आणि चांदीच्या दागिन्यांचा लिलाव। धुळ्यामध्ये अक्षय तृतीयेनिमित्त मातीच्या घागरींना बाजारपेठी सजल्या। मातीच्या कमतरतेमुळे यंदा घागरींच्या दरात वाढ। पूर्वजांच्या आठवणी म्हणून मातीच्या घागरीची पूजन करण्याची धुळ्यात प्रथा। मुंबईमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सिद्धिविनायक मंदिरात दान झालेल्या दागिन्यांचा लिलाव प्रक्रियेसाठी अनेक भाविकांना उपस्थित राहण्याचं मंदिर प्रशासनाकडून आवाहन। नाशिकच्या येवल्यामध्ये अक्षय तृतीयेनिमित्त खरबुजाची पूजा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा। पूजेला खरबुजाला असलेला विशेष मान यामुळे मागणी कायम असल्याचं चित्र। नाशिकमध्ये अक्षय तृतीयेनिमित्त चांदीच्या गणपतीला आंब्यांची आरास। 151 किलो करण्यात आली आंब्यांची आरास। नैवेद्यात ठेवलेले 151 किलो आंबे आधार आश्रमात वाटप केले जाणार। शिर्डीमध्ये अक्षय तृतीयेनिमित्त साईबाबा मंदिर येथे साई भक्तांची मोठी गर्दी। सलग सुट्ट्या आणि सणाचा योग साधत दर्शनासाठी रांगा। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी साईबाबा संस्थांची विशेष तयारी। धाराशिवमध्ये उमरगा शहरात शिवबसव प्रतिष्ठानच्या वतीनं बसवेश्वर जयंती साजरी। बसवेश्वरांना वंदन करण्यासाठी शहरातील नागरिकांची मोठी गर्दी। नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशीमध्ये जगदंबा माता यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढल्या। अक्षय तृतीयेला दहीहंडी फोडून यात्रेची उत्साहात सांगता। पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं यात्रेला हजेरी लावतात। गोंदियामध्ये भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली। नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। रॅलीची सुरुवात परशुराम मंदिरापासून करण्यात आली।